नाशिक आणि शिवसेना हे नातं फार जुनं. 66 साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मुंबई बाहेरच्या विस्तारात नाशिकचा टप्पा महत्वाचा आहे. धार्मिक भूमी असलेल्या नाशिकमध्ये हिंदुत्वाचा झेंडा रोवण्यासाठी महाराष्ट्रातली पहिली शाखा उभारली ही भगूरमध्ये आणि इथूनच सुरू झाला शिवसेनेचा महाराष्ट्रातला झंझावात. हा शिवसेनेचा प्रवास खूप लहानपणी चालू झाला. त्यावेळेस कळत पण नसताना एक दोन दोस्त घेऊन भंगार गोळा करून बोर्ड स्थापन केली. मग सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे झेंडे हातात घेऊन मग शिवसेनेचं कामच करत राहिलो. त्यानंतर इतका मोठं साहेबांच्या आशीर्वादाने बनलो. त्या शिवसेने लहानपणी जे काम केलेलं होतं त्याचा पूर्ण अभ्यास होत होत मग साहेबांचे विचार आणि साहेबांची शिवसेना कशी त्या पद्धतीने मनमाडमध्ये शिवसेनेचं काम करत राहिलो. जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर अंगावर शहारा येणारा शिवसैनिक तयार केला तो बाळासाहेबांनी. शिवबंधन बांधल्यानंतर आयुष्यभर समाजकारण करणारा शिवसैनिक तयार केला तो बाळासाहेबांनीच. अगदी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना देवत्व प्रदान करणारा शिवसैनिकही तयार केला तो बाळासाहेबांनीच. बाळासाहेब आणि मासाहेबांचं भारतातील हे एकमेव मंदिर. बाळासाहेबांना देवत्व देणारा कट्टर शिवसैनिक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा झेंडा रोवून आहे. आणि त्याच जोरावर शिवसेना आज 50व्या वर्षात पदार्पण करते. तळागाळात शिवसेनेचा विस्तार झाला तो त्यांच्या शाखा आणि शिवसैनिकांच्या जोरावर. एक मजबूत संघटन काय असतं ते त्यामुळेच पाहायला मिळालं. ऑगस्ट 1967 शिवसेनेने मुंबई बाहेर शाखेचा विस्तार करताना महाराष्ट्रातली पहिली शाखा उभारली ती सावरकरांच्या जन्मभूमीत अर्थात भगूरमध्ये. समाजसेवेच्या व्रताने झपाटलेला शिवसैनिक त्यावेळी बाळासाहेबांना मिळाला तो नाशिकमध्ये भगूरकरांच्या रूपाने. भगूरला बाळासाहेबांचा वाढदिवस जगाला 23 जानेवारीला यायचा. त्यावेळेला आपले भगूर मधलेच आमचे शिवसैनिक पहिल्यांदा बाळासाहेबांना याचा हार आणि काहीतरी प्रेझेंट घेऊन आम्ही तिथे जायचो आणि मासाहेब सगळ्यांचं आमचं स्वागत करायच्या. स्वागत करून मग पहिला हार जो होता तो आमचा भगूरचा मिळायचा. की अगदी आम्ही तिथे जर गेलो तर आम्ही दारावरची बेल म्हणजे आम्ही रात्री पॅसेंजरने जायचो. सकाळी दादरला सगळं फ्रेश होऊन आम्ही 6-6:30ला बाळासाहेबांच्या घरी जायचो आणि बेल वाजली की मासाहेब म्हणायच्या की आले भगूरकर आले. आणि इतकं म्हणजे आमच्यावर येतं बाळासाहेब. मग बाळासाहेब तेवढ्याच येतो उठून बाहेर यायचे मग आमचा हार घ्यायचे. विठ्ठल दिवटे, भगीरथ जाधव असे एक ना एक अनेक शिवसैनिक त्यावेळी बाळासाहेबांना मिळाले आणि बघता बघता नाशिकमध्ये बलाढ्य काँग्रेस नेत्यांसमोर शिवसेनेने आपलं अस्तित्व सिद्ध केलं. मोर्चे, आंदोलनं, सर्वसामान्य कामगार आणि जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत शिवसेना आपला विस्तार करत होती. ज्यावेळी सरकार विरुद्ध ब्र शब्द उच्चारण्याची कुणाची हिंमत नव्हती त्यावेळी शिवसेनेने मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमातून सरकारच्या नाकात दम आणला होता. शिवसेना प्रमुखांच्या विचारामध्ये एवढी मोठी ताकद होती आणि अनेक कार्यकर्त्यांची होळी झालेली याच्यात. ही शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये अनेक शिवसैनिक चिखलमासाच्या याच्यात हे शिवसेना उभी राहिलेली आहे. हे एवढं सोपं नाहीये. अनेकांच्या संसाराची रांगोळी झालेली, अनेकांना सत्ता मिळाली नसेल, काही अपेक्षा नव्हती लोकांना, पण तरी सुद्धा एका विचारानं पेटलेला हा मराठी तरुण यांनी जी शिवसेना उभी केली ती इतकी खोड रुजलेली आहे. अगदी तळागाळातल्या धडाडीच्या कार्यकर्त्याला जबाबदारी दे शिवसेनेने त्याला मोठं केलं. सामान्य शिवसैनिकापासून ते आमदार, खासदार, मंत्र्यांपर्यंतचा प्रवास केवळ शिवसेनेने दाखवला. यात नाशिकमधल्या अनेक नावांचा समावेश होतो. त्यातलंच एक नाव राजाभाऊ गोडसे. एका शेतकऱ्याचा मुलगा 12 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिला आणि पुढे खासदार म्हणून केंद्रात त्याने शिवसेनेचं नेतृत्व केलं. शिवसेनेची खरी जी तत्व आहेत तर जाती विरहित समाज व्यवस्था, खालचा वर्ग हा उच्च वर्गाच्या सोबत येऊन एक समान महाराष्ट्रामध्ये एक समाज व्यवस्था झाली पाहिजे. अशा पद्धतीने पहिलं पाऊल हिंदू हृदय सम्राटांनी समाज कल्याण मंत्र्याच्या माध्यमातून
म्हणजे घोलपनानांच्या माध्यमातून या ठिकाणी इम्प्लिमेंट केलं. त्या काळी ऐतिहासिक निर्णय झाला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये 625 कोटी रुपयाची दीनदलित लोकांना आर्थिक तरतूद करून समाज व्यवस्था ही एकसंघ व्हावी या दृष्टीने प्रयत्न झाले. हा इतिहास झाला. लोक शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांचं नाव फक्त भाषणांमध्ये घेता, पण मला अभिमानाने शिवसैनिक म्हणून सांगावंसं वाटतं का छत्रपती शिवराय, शाहू फुले आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली जातीविरहित समाज व्यवस्था, एकसंघ समाज व्यवस्था जर कुणी अंमलात आणली असेल तर ती म्हणजे माझ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आली. याच दरम्यान यंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्ये शिवसेनेने आपला शाखा विस्तार मोठ्या प्रमाणात केला, तो अशाच अनेक जिल्हा प्रमुखांच्या जोरावर. कामगार सेना, वाहतूक सेना, रिक्षा चालक मालक संघटना, हॉकर्स सेनेच्या माध्यमातून शिवसेनेने नाशिकमध्ये आपली पाळंमुळं आणखी घट्ट केली. ती आता मित्रपक्षात असलेले मात्र पूर्वीचे माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांच्या रूपाने. साधारण जिल्हा प्रमुखाचा जो कार्यकाल होता, जिल्हा प्रमुखाच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये गाव तिथे शाखा, कारण तिथे शाखेला खूप महत्व दिलं जातं. मुंबईमध्ये जी शिवसेना टिकून आहे ती शाखा प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी शाखेचं नियोजन केलेलं आहे आणि तो शाखा प्रमुख त्या वार्डामध्ये बसतो आणि तो सर्वसाधारण कुटुंबाच्या लोकांचं काम करतो. त्याच्यामुळे मुंबईमधली शिवसेनेला आतापर्यंत एवढे पक्ष येऊन गेले, कोणी हात लावला नाही. याचं कारण हे मागील 49 वर्षात नाशिकने बाळासाहेब आणि शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं. त्याच प्रेमाची पावती म्हणून आतापर्यंत नाशिकने शिवसेनेला 12 आमदार आणि 2 खासदार दिले. त्यातलेच एक पूर्वीचे शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांना मात देत दिल्लीत सेनेचा झेंडा रोवणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे. अगोदर मुंबईला ज्या दंगल व्हायच्या आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं हिंदुत्व लावून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना प्रमुख कायम जनतेबरोबर होते. त्यानंतर आपण जर बघितलं तर ज्यावेळेस अयोध्यामध्ये मस्जिद पाडण्यात आली त्यावेळेस अनेकांना अटक होणार होती, अनेक राजकीय नेत्यांना. परंतु ज्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी सांगितलं का ज्यांनी ती पाडली ते माझे शिवसैनिक होते, त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये शिवसेना प्रमुखांबद्दलची आत्मीयता वाढली. आज शिवसेनेला मिळालेलं यश एका रात्रीतलं नाहीये. 49 वर्षांचा संघर्ष आणि तपश्चर्या त्यामागे आहे. अनेक चढ उतार पाहिलेली बाळासाहेबांची शिवसेना आज राज्यात आणि केंद्रात डौलाने फडकतेय. तिन्ही नेतृत्वाचा पोतच खूप वेगळा आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे एक उत्स्फूर्त नेतृत्व होतं, जे मोठमोठ्या लाखांच्या सभा करणारं, लोकांना आपल्या म्हणजे वक्तृत्वाच्या शैलीनं वक्तृत्वावरती हिंदोळ्यावर असं झुलायला लावणारं, लोकांना जल्लोषाचं असं पद्धतीची एक स्पॉन्टेनिटी ज्याला म्हणतो आपण, ती बाळासाहेबांच्या सगळ्या नेतृत्वामध्ये होती. उद्धव ठाकरे त्या मानानं एक सोबर लिडरशिप ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीची एक थोडंसं त्याला काय अभ्यासू वगैरे असंही म्हणता येईल आपल्याला, किंवा थोडंसं वेगळं, पण त्या रांगड्या शिवसैनिकांना न पचणार अशा पद्धतीचं नेतृत्व असं म्हणून आलं होतं. परंतु आपण पाहिलं की हे थोडंसं त्या पठडीतून बाहेरचं जरी नेतृत्व असेल तरी त्यांनी थेट इतक्या मोठ्या लाटेमध्ये मोदींना किंवा अमित शहांना अंगावर घेण्या इतपत धाडस दाखवलं. आणि मग राजकीय जाणकारांपासून तर सामान्य माणसांपर्यंत हे वाटायला जरी थोडंसं मिळमिळीत नेतृत्व भासत असलं तरी ते आतून खूप कठोर आहे याचा आपण प्रत्यय दिला. आता राहिला प्रश्न आदित्य ठाकरेचा. आदित्य ठाकरे हे अजून शिकण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आत्ता जे जाणवतंय ते खूप वेगळ्या पद्धतीचे नव्या पिढीला अप्रोच कसा व्हायचा, तो सोशल मीडियाचा भाग असो की तो अगदी इनडेप जाण्याचा विषय असो, थोडंसं तांत्रिक बाबीने एखाद्या गोष्टीकडे कसं पाहायचं अशा मांडणीपर्यंतचा तो अभ्यास एकंदरीत आपल्याला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये दिसतोय. पण या तिन्ही नेतृत्वांचा पोत वेगळा आहे. पोत जरी वेगळा असला तरी परिणाम मात्र एकच आहे असं म्हणता येईल आपल्याला. नाशिकची शिवसेना वाढली, मोठी झाली, ती अनेक ज्ञात अज्ञात शिवसैनिकांनी गाळलेल्या घामाने. त्यामुळेच बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसैनिक आणि शिवसेना यांचं नातं आजही टिकून आहे, ते आपुलकीच्या जोरावर. बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर केलेलं प्रेम ते आजही विसरलेले नाहीयेत.
जातीपातीच्या राजकारणामध्ये मी त्या ठिकाणी तग धरूच शकत नाही. हे आजचं महाराष्ट्राचं जातीय वास्तव आहे आणि या जातीय वास्तवाला जर छेद द्यायचा असेल, सगळा बहुजन समाज, खऱ्या अर्थानं जो बहुजन आहे, खेड्यापाड्यातल्या सरंजामशाहीमध्ये जो उपेक्षित राहिलेला आहे, असा जर सगळा बहुजन समाज जर महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा कार्यरत करायचा असेल तर एव्हाना सगळे राजकीय पक्ष निरुपयोगी झालेले आहेत. आता इथून पुढे महाराष्ट्राचा राजकीय पक्ष हा फक्त शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच असू शकेल. याचं कारण बाळासाहेबांनी एक प्रवाहीपणाचा वारसा हा शिवसेनेला दिलेला आहे. शिवसैनिक आणि शाखा या जोरावर शिवसेनेचा वटवृक्ष आजही उभा आहे. या दरम्यान अनेक वेळा या वटवृक्षाची पानं झडली, नवी पालवीही फुटली. मात्र हिंदुत्व आणि मराठी अस्मिता जपत हा वटवृक्ष आज 50व्या वर्षात पदार्पण करतोय. कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक.